स्वयंपाकात बेस्ट मराठवाडा किचनची टेस्ट. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अस्सल गावरान चवीचं चमचमीत असा आपण चिकन कोरमा बनवलेला आहे. नेहमीप्रमाणेच ही सुद्धा रेसिपी भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे. तर चला मग आता वेळ न घालवता रेसिपीला. चिकन कोरमा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा किलो स्वच्छ 1-2 पाण्यानं धुवून चिकन टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, चिकन कोरमा ही रेसिपी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात अगदी तुम्ही परफेक्ट बनवाल, पण खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी याची भन्नाट चव लागते. तर आता आपल्याला व्यवस्थित हे सगळं हळद आणि मीठ याला लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट आपण हे सेट म्हणजे होण्यासाठी ठेवून देणार आहोत. नक्कीच तुम्ही ही चिकन कोरमा रेसिपी करून बघा. बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि भरपूर अशा टिप्सनं हा व्हिडिओ परिपूर्ण आहे. तर आता आपल्याला चिकन कोरमा बनवण्यासाठी इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. बदाम घेतलेले आहेत, 2 चमचे खसखस आहे आणि काजू घेतलेले आहेत. तुम्ही ह्याचं प्रमाण म्हणजे कमी जास्त केलं तरी चालेल. आता एका डिशमध्ये हे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातली जी घाण असते ती पूर्ण साईडला निघते. धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. त्यामुळं काय होतं, व्यवस्थित हे सगळं भिजून आपण घेणार आहोत, भाजून इथं घेतलेलं नाही. तर एक 10 मिनिट आता ठेवलेलं आहे भिजण्यासाठी. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथं मी एक छोटा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकता. त्यामध्येच 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. ही भाजी आपण ग्रेव्हीची बनवत असल्यामुळे कांदा हा अगदी बारीक चिरून घ्या. त्यामुळं काय होतं, ग्रेव्ही ही दाटसर बनते. मंद आचेवर तांबूस रंगाचा कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्येच 1 वाटी अगदी बारीक कांद्याप्रमाणे चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा परतून घ्या. तुम्हाला जर टोमॅटोच्या बिया जर काढून घ्यायच्या असतील तर बिया काढून नंतर टोमॅटो चिरून त्यामध्ये टाका. त्यामुळे काय होतं, भाजी अजिबात आंबट लागत नाही. आता यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत आपण आणि त्यामध्येच टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यामुळे फोडणीमध्ये भाजीची चव अतिशय मस्त अशी लागते. तर आता आपल्याला व्यवस्थित हे सगळं परतल्यानंतर आता यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये हे तुम्हाला वाटण कसं बनवायचं ते पाहायला भेटेल. या वाटणामुळे भाज्या अतिशय खाण्यासाठी चविष्ट, अगदी कमी वेळात म्हणजे कुठलीही भाजीची पूर्वतयारी न करता हे वाटण टाकून तुम्ही अगदी चविष्ट भाजी बनवू शकता. वाटण आपलं परतून झाल्यानंतर जे आपण हे भिजत ठेवले होते काजू, बदाम आणि खसखस, ती सुद्धा आपली इथं 10 ते 20 मिनिटे भिजून तयार झालेली आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त भिजवली तरी चालेल किंवा वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये भिजवा, पटकन भिजली जाते. आता पाण्यासहितच आपल्याला याचं मिक्सरला बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे. हे वाटून टाकून तुम्ही चिकन कोरमा नक्की म्हणजे करून बघा. अतिशय त्याची चव भन्नाट अशी लागते. आता हे हिरवं वाटणसुद्धा आपलं परतलेलं आहे. यामध्ये जे आपण काजू, बदाम, खसखशीचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते, भाजीचा खरा आत्मा हा त्याच्या फोडणीमध्ये असतो. तुम्ही जितकी छान व्यवस्थित मंद आचेवर काळजीपूर्वक भाजीची फोडणी करून घ्याल तितकी भाजी खाण्यासाठी चविष्ट लागते. त्यामुळे नेहमी भाजीची फोडणी ही व्यवस्थितच द्यावी आणि व्यवस्थितच मंद आचेवर परतून घ्यावी. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेत आहोत. 2 चमचे टाकून घेतलेली आहे धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण पावडर, 1 चमचा गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे. 1 चमचा काळा मसाला रेग्युलर भाज्याचा आपण टाकून घेतलेला आहे. पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये मसाले तुम्ही करू शकता. आता व्यवस्थित हे मसाले सुद्धा आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत.
भाजीमध्ये मसाले नेहमी टाकत असताना तेलामध्येच टाकून घ्यायचे, त्यामुळे कलर अतिशय छान तर येतोच, पण भाजीसुद्धा खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते. इथं बघा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं जे आपण सेट होण्यासाठी चिकन होतं ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला पाणी न टाकता हे चिकन एक 10 ते 15 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. चिकनला अंगचं पाणी सुटल्यानंतर ज्या तुम्ही मटण चिकन ज्या भाज्या बनवता त्याला चवसुद्धा अतिशय छान अशी लागते आणि त्यामध्ये नेहमी पाण्याचा वापर करत असताना गरम पाण्याचा वापर करायचा, त्यामुळे भाजी चविष्ट अशी बनते. आता इथं एक 5 ते 10 मिनिट मी व्यवस्थित याला परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ जे आपण टाकलं होतं त्यामुळे व्यवस्थित त्याला स्वतःचं एक पाणी निर्माण झालेलं आहे, त्यामुळे भाजीची चव चांगली लागते. आता इथे आपल्याला हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. चिकन कोरमा ही भाजी तशी म्हणजे जास्त पातळही नसते आणि जास्त दाटसरही नसते. ग्रेव्ही टाईपची ही भाजी आहे. तुम्ही या राईससोबत किंवा मग फुलके किंवा मग नान यासोबत खाण्यासाठी अतिशय छान अशी लागते. आता आपल्याला एक कुकरची मंद आचेवर शिट्टी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत आपली झालेली आहे का चिकन कोरम्याची भाजी. इथं बघा अतिशय कलरसुद्धा याला छान आलेला आहे, मसाले जे आपण तेलामध्ये टाकले होते त्यामुळे. मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये आज आपण चमचमीत चिकन कोरमा बनवलेला आहे. तुम्हाला सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवायचं असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवू शकताय. इथं तयार झालेला चिकन कोरमा आपण एका डिशमध्ये काढून घेतोय. कलर तर अतिशय म्हणजे छान आलेलाच आहे, पण खाण्यासाठी सुद्धा तितकीच टेस्टी अशी बनलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की तुम्ही चिकन कोरमा बनवा आणि आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुमचासुद्धा तेवढाच टेस्टी आणि छान झालेले आहे का ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशीच पुढील काहीतरी चमचमीत नवीन पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.